नमस्कार, मी अक्षता पवार. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. दुपारच्या बातमी सत्रात आपलं स्वागत. तर जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा या ठिकाणी हॉक फोर्स, पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत 3 जहाल महिला नक्षलवाद्यांसह 4घांचा खात्मा करण्यात आलाय. चकमकीत ठार झालेल्या 3ही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्यावर 62 लाख रुपयांचं बक्षीस होतं. मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात त्यांच्यावर नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलीस महासंचालक संजय सिंह यांनी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. इसमें ये जो अपने जो कबीर जो एमएमसी के सेक्रेटरी हैं और एक राकेश ओडी हैं जो केबी डिवीज़न के, जिनको हम इंचार्ज कहेंगे, तो ये 2 इनका भी होने का हमें पता लगा है. और एक तरह से जो केबी डिवीज़न है वो इकट्ठा मूव कर रहा था. तो ये 2 जो इनके मेन नेता हैं उनका पता लगा है. बाकी तो फिर ये जैसे आशा तो खुद ही कमांडर है. कितने राउंड फायरिंग? काफ़ी हमारे पुलिस की तरफ से लगभग 100 राउंड फायर हुए और नक्सलियों की तरफ से 180-190 राउंड फायर हुए. नहीं, पुलिस को कोई ऐसा नुकसान नहीं हुआ है. हाँ, ये तो जैसे ही हमें सूचना मिली कि उस एरिया में इनका मूवमेंट हो सकता है तो तत्काल हम कार्रवाई में लग गए. नहीं, हम चाहे हमारे पुलिस के जवान हों, चाहे फॉरेस्ट के हों और चाहे सिविलियन हों, हम उनकी सुरक्षा के बारे में वी आर फुली कमिटेड. और हम सबको समय पे अलर्ट भी करते रहते हैं और अपना जो हमारा एरिया डोमिनेशन या दूसरे जो मैकेनिज्म है पुलिस का वो टोटली फॉलो करते हैं. हाँ, अभी ये पहले खटिया मोर्चा की भी कमांडर रही है. हाँ, अभी लेकिन बोरमदेव एरिया कमेटी और ये खटिया मोर्चा दोनों इकट्ठे घूमते हैं, तो अभी ये बोरमदेव एरिया कमेटी की कमांडर है. के बाद जो 3 नक्सलियों के हुए उनमें अपराधों का जिक्र नहीं हुआ. नक्सली हो रहे आपस के बाद. ओके, नहीं इनके आपने देखा नहीं तीसरे नंबर ये देखो, इसमें सरिता उर्फ शीला के हैं 13 अपराध और आशा के हैं 16 अपराध. बाकियों की 36 ये कल जो सूबखार के जंगल में एनकाउंटर हुआ है, इसमें 4 महिला नक्सली मुठभेड़ में मारे गए और जो पुलिस की टीम थी उसमें 24 अधिकारी जवान थे. नक्सली लगभग 25 से 28 की संख्या में थे और 4 महिला नक्सली जो मारी गई हैं उनके ऊपर 62 लाख रुपए 64 लाख रुपए इनाम है. उसमें उनकी कमांडर है आशा, उसके ऊपर 20 लाख रुपए इनाम है. बाकी अन्य 3 महिलाएं वो एसीएम रैंक की हैं जिनके पास 14 लाख रुपए इनाम है. सर, किस एरिया के ये लोग बिलोंग करते हैं, किस राज्य से आए हैं? ये जो 4 महिला नक्सली मारी गई हैं वो सभी बस्तर एरिया की हैं. 3 सुकमा जिले की हैं और 1 कोंडा गांव की है. सर, छत्तीसगढ़ में इस तरह की कार्रवाई चल रही है नक्सल लोगों को लेकर, क्या मध्य प्रदेश में भी काफ़ी प्रेशर है आप लोगों में किस तरह कार्रवाई को अंजाम देगा? नहीं, छत्तीसगढ़ में बड़ी कार्रवाई हो रही हैं और वहाँ नक्सलियों के ऊपर काफ़ी प्रेशर है, तो उसका एक रिजल्ट ये हो सकता है कि वहाँ से कुछ लोग इधर आने का मन बना सकते हैं, जिसके बारे में हम पूरी तरह अलर्ट हैं. अन्य राज्यों से कोऑर्डिनेशन कैसा है आपका? हमारा बहुत ही अच्छा कोऑर्डिनेशन है, चाहे वो मध्य प्रदेश हो चाहे महाराष्ट्र हो.
श्री संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन उत्सव सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचला असून आज या सोहळ्याची समाप्ती होणार आहे। यापूर्वी सायंकाळी संत गजानन महाराजांची पालखी नगर परिक्रमेसाठी निघाली होती। नगर परिक्रमेसाठी निघाली असताना श्रींची पालखी परिक्रमा अश्व व भजनी दिंडीसह दुपारी 4 वाजता श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालय जवळील उत्तर द्वारातून महात्मा फुले बँक समोरून क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्योतिराव फुले चौकातून श्री संत सावतामाळी चौक श्री हरिहर मंदिर जवळून भीमनगर शाळा नंबर 2 फुले नगरातून श्री प्रकट स्थळ जवळून सीतामाता मंदिर लायब्ररी जवळून पश्चिम गेट मधून श्री मंदिर परिसरामध्ये सायंकाळी 6 वाजता पालखी परतली। फिल्म सिटी गेट ते आरे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या फिल्म सिटीच्या गोदामांमध्ये आणि घरांमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे। अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। दिंडोशी पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। कोकणची ही संस्कृती आहे, पक्षभेद विसरून सगळे एकत्र येतात। आम्ही सगळेच नेते एकत्र आहोत, पक्षभेद विसरून आम्ही एकत्र राहू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। हाच आदर्श इतर नेत्यांनी देखील घ्यावा अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। मला असं वाटतं कोकण प्रांताची ही संस्कृती आहे की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला सगळे पक्षभेद विसरून एकत्र येतात। याचं मूर्तिमंत उदाहरण आजचा हा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या प्रांगणातला कार्यक्रम आहे। याच्यामध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो आणि ह्याच्यामध्ये आमची भाषणं पण तुम्ही ऐकली असाल की महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही कायमस्वरूपी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र राहू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी घ्यावा ही आमची विनंती आहे। राजकारणाचे वेगवेगळ्या विचारसरणी वेगळी असेल, भास्कर पण तुमच्यासोबत आज जिवंत गप्पा आहे नाही, भास्कर जाधव साहेब देखील आमच्यासोबत आहेत, त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी कुठे राजकीय कटुता नाहीच आहे ना। आणि ती राजकीय कटुता नसताना आता आपल्याला विनंती करायची आहे की आपण निर्माण करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं सक्रिय सभासद नोंदणी कार्यशाळा वाशी येथे पार पडली। माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह 2 दिवसांपूर्वी भाजपात परतलेले माजी नगरसेवक व भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती। यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईमध्ये 100% सदस्य नोंदणीचे ध्येय असून आतापर्यंत 70%च्या आसपास सदस्य नोंदणी झाल्याचं सांगितलंय। नवी मुंबई या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये संघटन पर्वामधील असणाऱ्या सक्रिय सदस्य अभियानाची आज कार्यशाळा होती। जवळजवळ या ठिकाणी 67% जास्त प्राथमिक सदस्य दोन्ही मतदारसंघामध्ये झालेले आहेत। 100%पर्यंतचे असणारे लक्ष हे 28 तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी प्राथमिक सदस्य 50 पूर्ण केले आहेत त्या सगळ्यांनी सक्रिय सदस्याचे फॉर्म भरून प्रत्येक बूथवरती 3 कमीत कमी सक्रिय सदस्य व्हावेत या दिशेने जाण्यासाठी ज्यांचे 50 पेक्षा कमी प्राथमिक सदस्य आहेत त्यांना थोडंसं मोटिवेशन स्पीच देऊन किंवा त्यांच्याबरोबर बोलून त्यांना त्यांच्या भागांमध्ये प्रवास करून ते करावेत या संदर्भातलं मार्गदर्शन आज मी प्रदेशाचे असणारे दोन्ही पदाधिकारी म्हणून आज विक्रांतजी या ठिकाणी बावनकुळेजींनी त्यांना आणि मला पाठवलं होतं। त्यामुळे सर्व ठिकाणी सक्रिय जी सदस्यता अभियान जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने गेलं पाहिजे। बूथच्या रचना या पूर्ण झाल्या पाहिजेत। या सगळ्या गोष्टीचं आम्ही सगळीजण फॉलोअप घेतो। सर, नवचैतन्य म्हणता तुम्ही ऑलरेडी 6 मारलेला आहात, एकूण वातावरण आयोगाचं पाहता पॉझिटिव्ह आहे। भरत साहेब म्हणा एकूण वातावरण पाहता एक दिवसाला येईल असं चित्र तरी आहे। नेमकं काय प्लॅनिंग आहे? कारण नगरसेवक त्यांना पुन्हा पक्षात घेतलेलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट आणि लक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि देवेंद्रजींनी ठेवलं होतं।
आणि ज्या ज्या भागांमध्ये ज्यावेळेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केल्यानंतर लक्षात येतं की एक चांगलं वातावरण, पार्टीला पोषक असणारं वातावरण हे सर्व ठिकाणी दिसत आहे. अनेक वर्ष पार्टीबरोबर काम करणारे, पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करणारे अनेकांनी काही कारणांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं, परंतु त्यांची सगळ्यांची मानसिकता अशी आहे की पार्टीबरोबर पुन्हा काम करावं. आणि त्यामुळे पार्टीने असा निर्णय घेतला की सर्व लोकांना सामावून घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय नड्डाजी, अमितजी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी या सर्वांनी एक विचार केला की आपल्याला आपल्या प्रत्येक ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ताकद अजून कशी वाढेल, त्यासाठी समविचाराची असणारी जी मंडळी आपल्याबरोबर जोडली जाऊ शकतात त्या सर्व लोकांना आपण जोडून घ्यावं. आणि मग त्या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा करून गेल्या 3 महिन्यामध्ये या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्या संदर्भातले निर्णय घेऊन एक चांगल्या पद्धतीचं वातावरण, की जे पॉझिटिव्ह वातावरण हे सर्व ठिकाणी राहावं अशा पद्धतीचा विचार हा पार्टीने केला. एक शेवटचा प्रश्न सर, एक हाती सत्तेसाठी लढाल की स्वतंत्र लढाल? सर्व ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, ही सर्व मोठी मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत. महायुतीमध्येच निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये ठरवलेलं आहे आणि या संदर्भामधले हे सर्व निर्णय जे आहेत ते त्या वेळेला ही सर्व मंडळी घेतील. आता सध्या संघटन पर्व सुरू आहे, संघटना मजबूत झाल्या पाहिजेत यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतात आणि आम्हाला खात्री आहे की तिन्ही पक्ष, याचा अर्थ महायुती आहे, तिन्ही पक्ष मजबूत झाले तर अडचण काही नाही असं आम्हाला वाटतं. भिवंडी शहरातील अंजूर फाटा परिसरातील श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 5 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात, तर घटनास्थळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच 5ही दुचाकी जळून खाक झाल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीसाठी एका दुचाकीची बॅटरी शॉक सर्किटमुळे पेटल्याचं स्पष्ट झालंय. बॅटरी पेटल्यानंतर लगेचच आगीनं शेजारी उभ्या असलेल्या 4 दुचाकींना वेढलं, ज्यामुळे 5ही दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारकाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली. कसबा येथील भव्य संभाजी स्मारकासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. या भेटीत संभाजी महाराजांचा ज्या ठिकाणी कैद झाली होती त्या जागेची त्यांनी पाहणी देखील केली. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी तेथील जागेची पाहणी केली आहे. तेथील जागेची नकाशे प्राप्त झाल्यानंतर जागा हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गरज पडल्यास अधिकारी वापरून ती जागा आपण हस्तांतरित करू असा इशारा पत्रकारांशी बोलताना योगेश कदम यांनी दिलाय. वाचत असताना माहिती घेत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहेच, कोकणामधील संगमेश्वर तालुक्यामधील कसबा या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वाभिमान मिळाल्याच्या धोक्यानंतर त्यांना पकडलं गेलं. महाराजांचं आज तिथे ज्या वाड्यात त्यांना तिथे पकडलं गेलं, ज्या वाड्यात ते राहत होते, आज त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली. त्या स्मारकासंदर्भात सन्माननीय सुभाषजी बने साहेब असतील, सन्मान्य रोहनजी बने असतील किंवा आमचे राजूजी असतील, स्थानिक आमदार शेखर निकम साहेब आहेत, सर्वांनी त्या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. भाजपचे प्रमोदजी जठार असतील, त्यांनी देखील या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. आणि आज महसूल राज्यमंत्री म्हणून त्या संपूर्ण जागेची मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. मूळ जिथे अडचण होती, जागा जी आहे ती खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिथे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत
त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे. परंतु पाहणी केल्यानंतर एक लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही. जुने आहे ते जुने नकाशे आपण रेफर करतोय की त्याचा आपण आधार घेतोय. नव्याने मोजणीचे आदेश हे मी आज भूमी अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळे नकाशे त्यांना मी माझ्याकडे सादर करायला सांगितलेले आहे. नकाशा एकदा समोर आल्याच्या नंतर नक्की शासकीय जागा किती आहे, खाजगी जागा किती आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि वाड्याची जी जागा आहे ती मला वाटतं साधारणतः 2 ते 2.25 एकरच्या आसपास असावी. परंतु त्या आजूबाजूचा परिसर धरून कमीत कमी 5 एकरची जागा आपण तिथे जिथे मूळ जागा आहे, जिथे मूळ वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशी मला वाटतं एक मागणी जनतेची आहे जी योग्य आहे. आणि त्या अनुषंगाने जर का शासनाचे विशेष अधिकार वापरून थेट शासन खरेदी देखील करू शकतं. ते खरेदी करत असताना जी जागा मालक आहे त्यांना विश्वास घेऊन आपण ते खरेदी करू शकतो. किंवा जर का गरज जरी पडली तर तिथे सक्तीचा भूसंपादन देखील केलं जाईल आणि ती जागा शासनाच्या ताब्यात घेतली जाईल. अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे. आम्हाला कुठलाही वाद करून तिथे स्मारक उभं करायचं नाही. परंतु संगनमतन झालं तर योग्य आहे, संगनमत झालं तर चांगलं आहे. परंतु सगळ्या ग्रामस्थांच्या सहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन स्मारक तिथे उभं राहावं ह्यासाठी शासनाकडनं सगळ्या यंत्रणा तिथे पुरवल्या जातील. शासनाकडनं लागेल तो निधी तिकडे दिला जाईल ह्या बाबतीची खात्री आज महाराष्ट्र शासनाचा राज्यमंत्री म्हणून आपल्यासमोर देऊ इच्छितो. एकंदरीत हे स्मारक व्हावं ही सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आमचे सर्व पक्षांतर्गत विषय आम्ही सगळे बाजूला ठेवून, सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही हे स्मारक आम्ही उभं करतो. राज्यात सध्या सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागलाय. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीमुळे आता सोन्याचा भाव नव्या उच्चांकांवर पोहोचलाय. पण आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. सोन्याच्या दरात घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,900 प्रति रुपये 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळं 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 8,80,400 रुपयांवरून थेट 8,77,500 रुपये इतका आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 290 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे हा दर आता 88,040 रुपयांवरून थेट 87,750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर आज मुंबईत 87,750 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा पुण्यात आज 87,750 रुपये इतका आहे. तर नागपूरमध्ये देखील आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा तब्बल 87,750 रुपये इतका आहे. कोल्हापूरमध्ये देखील आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 87,750 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर हा मुंबईत आज 80,250 रुपये इतका आहे. तर पुण्यात देखील 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 80,250 रुपये इतका आहे. नागपूरमध्ये देखील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 80,250 रुपये एवढाच आहे. तर कोल्हापूरमध्ये देखील आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 80,250 रुपये इतका आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आपली शेती पिकवत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी मोठ्या आशेनं सरकारकडे पाहतोय. पण राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा दिलाय. आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया भीक घेत नाही असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर त्यांनी केलाय. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कोल्हापुरात येण्यापूर्वी शेतकऱ्यांना संबोधलेलं वाक्य मागे घ्यावं, त्याबद्दल माफी मागावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना आपल्या पद्धतीनं जाब विचारेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रातला शेतकरी प्रचंड असा अस्वस्थ आहे. कधी दुष्काळाशी सामना करतो तर कधी महापुराशी सामना करतो. कधी त्याच्या पिकावरती प्रचंड गारपीट होते
तर कधी ढगफुटीमुळे शेतकरी हैराण होतो. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झाल्यानंतर मोठा आशावाद ठेवून शेतकरी या सरकारकडे एका आशेनं पाहत असतो. पण या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना पीक विमा देऊन 1 रुपयामध्ये त्यांना भिकारी असे संबोधतात. हे खरं तर हा केलेला शेतकऱ्यांच्या चेष्टेचा विषय आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी निषेध व्यक्त करते. खरं तर 1 रुपयामध्ये पीक विमा आम्ही त्यांच्याकडे कधी मागितलाच नव्हता, तरी सुद्धा त्यांनी स्वतःहून पीक विमा हा आम्हाला दिलेला आहे. यामध्ये प्रचंड असा पीक विम्याच्या कंपन्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. सरकारच्या गायरान जमिनी असतील, जलसंपदाच्या काही जमिनी असतील, वनविभागाच्या काही जमिनी असतील, अशा जमिनींवरती पीक विमा दाखवून प्रचंड असे पैसे अडकलेले आहेत. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं बोगस शेतकऱ्यांची नावं घालून त्या ठिकाणी पीक विमा उचललेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या कृषी मंत्र्यांनी या सगळ्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं होतं, पण ते लक्ष न देता शेतकऱ्यांचीच थट्टा करून त्यांना भिकारी संबोधायला लागलेले आहेत. याचा जाब उद्या ते कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा जाब त्यांना उद्या स्वाभिमानी पद्धतीनं त्या ठिकाणी विचारणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी खळ्यावरती आपलं जे धान्य गेलं होतं ते मोठ्या खळ्यावरती धान्याच्या राशी शेतकरी हा असा प्राणी आहे की याचकाला एकाही रिकामा पाठवत नाही, सुपानं त्याला धान्याचं दान करतो. अशा शेतकऱ्याला तुम्ही भिकारी कसं काय संबोधला, यासाठी या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी तुमच्यावरती नाराज आहे. तीव्र शब्दामध्ये आम्ही तुमचा या ठिकाणी निषेध करतो आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितपणानं आपल्या पद्धतीनं याचा जाब त्यांना विचारल्याशिवाय राहणार. मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अजित पवार. मंत्री भरत गोगावले यांची मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटलांवर त्यांनी टीका केली आहे. त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही, लक्षात ठेवा आमच्याकडं. कारण आती तिथं माती ही प्रत्येकाची ठरलेली आहे आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं. ज्याला उन्मात आला त्याचा सत्यानाश झाला म्हणून समजायचा. संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला 3-3 वेळेला. काय वक्तव्य, काय वागणं, पाटीलकी. ह्या पाटीलक्या ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्यावेळेला. ठीक आहे, त्यांचं कर्म त्यांच्याजवळ. आज चांगला दिवस आहे, त्यामुळे वाईट माणसाचं नाव तोंडात घेणं पण बरोबर नाही. आता उमेशने त्याची आई झाक करून टाकले. आम्ही पुढच्या कार्यक्रमाला मोहळा करू. म्हणजे तुम्हाला एकच सांगतो, राजे शिवछत्रपती महाराज मगाशी सांगितलं जन्माला आले नसते तर आपली काय अवस्था झाली. एका कवीने सांगितलं, राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसल्या आमच्या दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू. आणि म्हणून एका संतांनी परत सांगितलं, जातीवादी आणि बुद्धिहीन कृषी मंत्री कोकाटेंच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांनी काढलं पाहिजे, तरच कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी केलं असल्याचं म्हटलंय. अब मला सांगा की आता कृषी मंत्री कोकाटे जे आहेत त्यांना 2 वर्षाची शिक्षा एका प्रकरणामध्ये झालेली आहे. खरं तर कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी आता 2-4 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना भिकाऱ्यांची उपमा दिली होती आणि अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवणं खरंच म्हणजे शेतकऱ्यांसाठी क्लेशदायक आहे, राज्यासाठी क्लेशदायक आहे. त्यामुळं जातीवादी कोकाटे आणि बुद्धिहीन असणाऱ्या कोकाटेच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर या मुख्यमंत्र्यांनी त्याला काढलं पाहिजे, तरच कुठेतरी शेतकऱ्याला न्याय मिळेल.
आणि ज्या कोकाटेंनी कुठेतरी स्वतःची माहिती चुकीची दिली होती आणि चुकीच्या काही माहिती दिल्यामुळं त्यांच्यावर आज कारवाई झाली, त्या कारवाईच्या अनुषंगाने तरी कमीत कमी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ निर्णय घेतील आणि कोकाटेंना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेला छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत 5 जिल्ह्यातील 1,58,777 विद्यार्थी बसलेले आहेत. परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शालेय शिक्षण विभागानं विविध उपाययोजना केल्याची माहिती यावेळी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली आहे. शासनाने दिलेले सगळ्या आदेशानुसार तयारी झालेली आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये कॅमेरे आहेत. प्रत्येक शिक्षकांना पर्यवेक्षणाच्या संबंधानं सूचना दिलेल्या आहेत. खालून विद्यार्थी पाठवत असताना त्याचे चप्पल बूट पासून ते त्याने आणलेल्या साहित्यापर्यंत सर्वांची तपासणी व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि वरती गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जागेवरती बसवलंय तेव्हाही त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्हाला लिहिता येणार आहे. वर्षभराचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे. न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे. गैरप्रकार होणार नाही या दृष्टीनं सूचना जशा दिल्या आहेत तसा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढावा म्हणूनही त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितलं गेलेलं आहे. त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या संदर्भाने प्रतिज्ञा पण दिलेली आहे. एका वर्गात किती मुलं आहे आणि पूर्ण शाळेमध्ये किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत? माझ्या सेंटरवरती 248 विद्यार्थी आहेत. 10 ब्लॉक आहेत आणि एका वर्गामध्ये 25 विद्यार्थी असा जो काही शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे सगळी योजना केलेली आहे. काय नाव? मी डॉक्टर सविता जयंत मुळे, शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक. आजपासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू होतीये. यासाठी चोपडा तालुक्यात शहर व ग्रामीण भागात 11 परीक्षा केंद्र आहेत. त्या परीक्षा केंद्रांवर 3,855 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून परीक्षा देणार आहेत. कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रशासनानं पोलीस बंदोबस्त लावलाय. आज पहिला पेपर असल्यानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेची भीती दिसतेय. परीक्षेसाठी अभ्यास झालेला असला तरी पहिला पेपर असल्यानं मनात कुठेतरी भीती असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्यात. आलेला आहे काय वाटतं तुला, कशी तयारी झाली आहे? अभ्यास झाला असल्यामुळे मला काही टेन्शन वगैरे असं काही नाही आहे, पण थोडी भीती असते की 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे त्याच्यामुळे भीती वगैरे असते. त्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखं असतं थोडंफार. अभ्यास झालेला आहे? हो, अभ्यास झालेला असतो त्याच्यामुळे काही टेन्शन वगैरे परंतु थोडंफार तरी असतं ना. पण नवीन पेपर आहे, पहिला पेपर आहे, पहिल्यांदा देतोय आपण परीक्षा, त्यामुळे मनात कुठेतरी धास्ती आहे? हो, जास्ती असते. काय नाव वाढ तुझं? माझं नाव समर्थ परमेश्वर पाटील. कुठल्या शाळेत आहे? या शाळेत आहे, पंकज शाळेत. पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. ठीक आहे. आज पेपराला सुरुवात आहे, पण भीती आहे. अभ्यास केलेला आहे, पण कॉन्फिडन्स पण तितका द्यायचाच आहे, पण भीती वाटते. पहिलाच दिवस आहे म्हणून. अभ्यास वगैरे व्यवस्थित झालेला, परंतु मनात कुठेतरी भीती आहे. कुठल्या शाळेत आहे? राजेंद्र माध्यमिक विद्यामंदिर मंदिर गोरगावले. गोरगावले. ओके. काय नाव तुझं? खुशी पाटील. 65 बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयानं जेव्हा इमारती बेकायदा असल्याचं सांगत कारवाईचे पहिला आदेश दिला, त्या आदेशानंतरही देखील साई गॅलेक्सी या इमारतीत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले. इतकेच नाही तर गेल्या 2 महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीत 3 ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशनचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची फसवणूक सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यानंतर शिवसेना ठाकरे गटानं डीसीपींची भेट घेत त्वरित आरोपींना अटक करून सर्वसामान्यांची फसवणूक थांबवण्याची मागणी केली आहे. काय निवेदन तुम्ही जे 65 बिल्डिंगचं प्रकरण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही DCP साहेबांना दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर, या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही DCP साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ
गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. कारण एवढी मोठी या 3,500-4 हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे. फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप DCP साहेबांकडे आम्ही केलेला आहे. DCP साहेबांनी त्याची तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे. याच्या मागे गँग्स ऑफ डोंबिवली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत. त्यांचा तपास DCP साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे. काही लोकांची FIRमध्ये मी ज्या परवा दिलेल्या FIRमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत. आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे. एक रजिस्ट्रेशनसाठी 3-3, 3.5 लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा तपास DCP साहेबांनी करावा. याच्यासाठी SIT नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. काही अंगावर एक इमारत उभी आहे, त्याचे रजिस्ट्रेशन देखील झाले असतात. माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी DCP साहेबांना ते सादर केलेले आहेत. त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की 23 जानेवारी 2025ला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याचे पुरावे मी DCP साहेबांना दिलेत. आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे. कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही DCP साहेबांना दिलेले आहेत. तर हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी DCP साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे.